नमस्कार. ओमकाकांचे चिरंजीव उभा जिल्हा परिषद पंचायत समिती डॉक्टर मॅडम. नमस्ते. बॅलेट पेपरवर अशी एका मशीनवर 2 चिन्ह येते, ती पंचायत समितीतून एक जिल्हा परिषदेचं. आपण जिल्हा परिषदेला एक धनुष्यबाणा चिन्ह आणि पंचायत समितीला धनुष्यबाणा चिन्ह असं असं. आजी नमस्कार. ओळखताय का आजी? मोहन काकांची चिरंजीव जिल्हा परिषदेला उभा पंचायत समितीला डॉक्टर मॅडम आहे त्या. लक्षात आहे धनुष्यबाण. अशी मशीन येणार एक मशीनला वरती एक धनुष्यबाण आणि खाली एक धनुष्यबाण. रामाचा बाण लक्षच नाही. एका मशीनला 2 बटन दाबायचं आजी. हो का, असं बटन दाबायचं आणि 2 बटन दाबलं तरच आपलं मत जाणार आहे. आलं का लक्षात? माहित आहे काय आहे त्या पद्धतीने चालू आहे. तसं काय सांगाल आतापर्यंत? हो, आम्ही आता बऱ्यापैकी आज सकाळी सुहासबाईंचा दौरा आमचा तळेवाडीपासून चालू झाला, आताच घाण्यांमध्ये संपला. त्यानंतर काय लग्नाच्या भेटीगाठी करून घर टू घर आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गावामध्ये आणि चांगला प्रतिसाद मतदारातून आहे. 100% परिणाम होणार, कारण आम्ही ज्यावेळेस गृहभेटी देतो आणि लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या थ्रू आहे, शिवसेना पक्षातून आम्ही म्हटलं की लोकांचा असा प्रतिसाद येतो की आपण ज्याचं खाल्लंय त्याला प्रामाणिक राहील. आम्ही 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहोत आणि शिवसेना पक्षाच्या मागे आहोत आणि मतदान करणार असा रिस्पॉन्स येतो. महिला बचत गटा थ्रू आता प्रत्येक महिला ही अजून इकडे सक्षम नाही. शेतात जाणे म्हणा, बाकीचे म्हणा, जरी सुशिक्षित असल्या तरी पण बचत गटा थ्रू त्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन लघु उद्योग असतील, गृह उद्योग असतील, वेगवेगळे पापड मशीन, शेवया मशीन असे वेगवेगळे लघु उद्योग चालू करून देऊन त्यांना आपण सक्षमीकरण करणार आहोत. राजकीय असं नाही. आम्ही आरोग्य सेवा देतो. मी स्वतः डॉक्टर आहे. समाजसेवा पहिल्यापासून करत आहोत. आम्हाला सुहास भैया बाबर, जयदीप भैया भोसले आणि अध्यक्ष माननीय अनिल भाऊ बाबर यांचा जनतेचा विश्वास आणि कामाचं विजन बघून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे. मी प्रॉपर खरसुंडीचे आहे. माझं नाव डॉक्टर मीनाक्षी उमेश पुजारी, गाव खरसुंडी. महिलांना मी हे सांगू शकते की तुम्ही स्वतः कसं आहे ना, फक्त विकासाच्या गप्पा मारून उपयोगाचं नाही. विकास हा प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचलाय का हे बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एक पुरुष शिकतो त्यावेळेस एक व्यक्ती शिकते, पण ज्यावेळेस त्या कुटुंबातील महिला शिकते त्यावेळेस ते पूर्ण कुटुंब शिकते. त्याच्यासाठी महिलांनीच सक्षम असणं फार गरजेचं आहे. तर महिलांना हाच उपदेश करेन की तुम्ही स्वतः सक्षम, निर्भय, निडर होऊन आपण आता लढलं पाहिजे आणि मैदानात उतरलं पाहिजे आणि स्वतःचा लढा आपण स्वतः दिला पाहिजे.